आणि कालपर्यंत आपण एक विषय पाहिला, मित्र कसा असला पाहिजे. अर्जुनाच्या अंतःकरणावर कृपेने घेतलेला ताबा आणि जे प्रोत्साहन भगवान श्रीकृष्ण देत आहेत, अरे तू कोण आहेस, तुझी योग्यता काय, तुझी क्षमता काय. आणि मानवी जीवनातला सगळ्यात मोठा सिद्धांत जो कालपासून मी तुम्हाला सांगत आहे, संगत चांगली असली पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये 90% प्रमाण मागणी फक्त संगतीवर आहे. ज्ञान कमी, भक्ती कमी, भाव कमी, सगळं चालतं वारकरी संप्रदायामध्ये. चालत नाही ते फक्त वाईट संगती चालत नाहीत. नारद भक्तिसूत्रामध्ये खूप सुंदर श्लोक आहेत. मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो ना, तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दोष असतात. कीर्तनकार असेल, संत असेल, सामान्य असेल, दोष असतात. निर्दोष जन्माला आलेलं नाही कोणी, कारण की मानवी शरीरच केमिकलमधून तयार झालेले आहेत आणि त्या रसायनामध्ये घटक आहेतच. कोणते उमलले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. ज्ञानोबांचं खूप सुंदर वाक्य आहेत बरं का. आपण जे जेवण करतो ना, ते जेवण असं असलं पाहिजेत, गुणाला मोठं करणारं जेवण पाहिजेत, दोषाला मोठं करणारं जेवण नाही पाहिजेत. अतिशय बारीक सूत्र आहे ते. म्हणून जी लोक चोरी करतात, देशात भ्रष्टाचार करतात, नालायकपणाने वागतात, त्यांचा आहार पहा. तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. आहारावर किती आधार आहे. तुमचं ते इंधन आहे, मनाचं इंधन आहे जेवण म्हणजे. आणि मग काय होतं, जर आहार चुकला की मग दोषांची वाढ होते. हे जसं आहारावर आहे तसं तुमच्या सुखावर, तुमचं संगतीवर तुमचं सुख आधारित आहे. फार मोठा सिद्धांत आहे, अतिशय मोठा आणि व्यापक सिद्धांत आहे. काही नाही पाहिजे, संगत पाहिजे. अर्जुन मोहाने युक्त झाला हे तुम्ही काल ऐकलं, पण अर्जुनाला जो संगत मिळाली, सहवास मिळाला, तो कृष्णाचा मिळाला. आपल्यापेक्षा मोठा असला पाहिजेत मित्र. आणि नाव करायचं असेल तर आपल्यापेक्षा शत्रू पण मोठा असला पाहिजेत. उगा भिकाऱ्याबरोबर भांडून कुठे नाव होणार आहे काय. आणि त्याने उलटं सुलटं बोललं तर काय राहिलेत. तुम्ही लहान माणसाला 2 मारल्या, 4 मारल्या, आणि त्यांनी 1 शिवी दिली तुम्हाला, त्याचं मारलेलं सगळं, कारण तो रोजच मार खातोय. मग तुम्ही मारलं म्हणून काय नवल झालं, पण त्यांनी दिलेली 1 शिवी, अपमानास्पद शब्द तुमच्या आयुष्याला कलंक लावून जातो. समान भांडण करायचे असेल तर समान असला पाहिजे, वाद करायचा असेल तर समान असला पाहिजे. हरिद्वारमध्ये एक जण आमच्या गुरुबरोबर वाद करण्यासाठी आला. गुरुजींचं नाव मोठं होतं, भारत लेवलला नाव होतं, मोठ्या प्रमाणात नाव होतं. पण याला असं वाटलं की स्वामीजीबरोबर भांडण करून आमचं नाव होईल. आम्ही स्वामींच्या गेटवर होतो हरिद्वारला व्यवस्था करण्यासाठी. तो आला आणि म्हटला, एकदम आज जायचे ते रुबाब वगैरे. काही लोकांना असं वाटतं बरं का, चांगले कपडे असले, कडक इस्त्रीचे असले तर कुठेही एंट्री मिळते. हा भ्रम आहे लोकांचा. अधिकार असला आणि कपडे कोणतेही असले तर एंट्री मिळते. खूप चांगले कपडे घातले, 2-3 मिनटं लोक फसतील, कुठेतरी नेता आहे फिता, पण जर कळलं ना, गचोर धरून बाहेर काढतील. तो अपमान लय वाईट आहे. म्हणून मी बघतो नेत्याच्या संगतीमध्ये नेत्यासारखेच कपडे घालून येतात. कधी कधी असं वाटतं कुठल्या भागातला आहे काय माहिती नाही, कशाला याला अडवा. तो कुठल्या भागातला हेच माहीत नसतं लोकांना, कारण की त्याला भागच नसतो. कपड्याने शायनिंग मारण्याचा प्रयत्न असतो तो. असं होत नाही जीवनामध्ये कधी. आणि अधिकार जर असला, तुम्ही सामान्य कपड्यामध्ये जरी असला तरी तुम्हाला कोणी नमस्कार करू शकतं. कोणत्याही बाबतीमध्ये पहा, अधिकार पाहिजेत, अपमानजनकता नको आहेत. तो स्वामीजीकडे एंट्री करत असताना त्या पद्धतीने चालला. एक महामंडलेश्वर आल्या टाईप. आता माझी ओळख नव्हती. मधले लोक फार खराब बरं का. आतले चांगले आहेत जे आत राहतात, बाहेरचे चांगले आहेत
हे मधली लोक जे कनेक्शन करून देणार आहेत ना, ही जर चांगली नसली ना तर मोठा माणूस बरबाद झाला म्हणून समजा. कार्यकर्ते चांगले असले पाहिजेत, मूर्खाला सुद्धा मान येतो. मराठी नाही कळले. कार्यकर्ते चांगले असले पाहिजे, मान कुणाला येतो? मूर्खाला सुद्धा मान येतो. आणि कार्यकर्ते जर खराब असले ना, मोठ्या माणसाला सुद्धा बर्बाद व्हावं लागतं. म्हणून तुम्ही अभ्यास करून पहा. मुलगा खराब निघाला, घर बर्बाद होतं. देवी भागवतमध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. एक दिवस जर चुकीचं अन्न खाल्लं तर दिवसाचं सुख बर्बाद होतं. चुकीचं अन्न खाल्लं तर दिवसाचं सुख बर्बाद होतं. चुकीची पत्नी मिळाली तर आयुष्य बर्बाद होतं. दोघांचंही होतं. एका बाजूने बोलतोय असं समजू नका. नवरा चुकीचा मिळाला, पत्नी चुकीची मिळाली, आयुष्यभर ॲडजस्टमेंटमध्ये जातात. सुखाचा तपासच नसतो त्याच्यामध्ये. म्हणून संगत खूप चांगली असली पाहिजेत आणि वातावरण विनम्र असलं पाहिजेत. आम्ही जाऊच दिलं नाही त्याला. मग मी विचारलं त्यांना, कशा करता चाललात तुम्ही? अरे हम महात्मा है, वाद करेंगे विवाद करेंगे स्वामी जी से. मग किस बात पर झगड़ा करना है? बोले वो बात बाद में बताएंगे, पहिले झगड़ा करना है. मुद्दा कळाला का तुम्हाला? याला दुसरा अध्याय म्हणतात. तुमच्या मनामध्ये फिक्स आहे की ऐकायचं नाही, वाद करायचा आहे. मग तुम्हाला कितीही जरी चांगले तर्क आणि ज्ञान दिलं ना तर तुमच्या मनावरचा ताबा फिक्स आहे. ऐकायचं हे वाईट आहे जीवनामध्ये. सगळ्यात वाईट असेल तर हे वाईट आहे तुमच्या जीवनामध्ये. याला पूर्वाग्रह शब्द आहे संस्कृतमध्ये. अगोदर ठरवलंय की हा माणूस खराब आहे, तो खराबच दिसणार. तो हसला तरी डुप्लिकेट वाटणार. कळालं का तुम्हाला? हे पूर्वाग्रह दूषित. अगोदर तुमचा ताबा फिक्स आहे की मला ऐकायचं नाही. मग ज्ञानेश्वरी सांगा, गीता सांगा, काही सांगा, नाही ऐकायचं, नाहीच ऐकणार. मग त्याला म्हणणार कोणत्या मुद्द्यावर वाद करायचा? ते म्हणजे मुद्दा नंतर ठरवू, पण वाद करायचा आहे. म्हटलं मुद्दा मला तर सांग, मी तुला सोडतो. आता त्याचा एवढा नाईलाज झाला, त्याला काहीच बोलता येईना. मला म्हणे असं आहे, हम अपनी लेवल के ऊपर बात करते. म्हणे का लेवल ही तो चेक कर, दुसरं काय चेक कर. कशावर भांडण करायचं हेच माहीत नाही आणि तुम्ही वाद करायला निघालात. वाईट जीवनामध्ये सगळ्यात वाईट काय करायचं फिक्स नाहीत. आत्ताची तरुण पिढी या फेसमध्ये आहे. नेमकं जीवनात काय करायचं आहे? सायंटिस्ट व्हायचंय, अर्थशास्त्री व्हायचे, कॉमर्स सायंटिस्ट व्हायचे, सायन्स काही माहीत नाहीत का, आर्ट काहीच माहीत नाहीत. एक प्रवाह कुठं चाललो तिकडं पाहता. मग मित्र सांगतात तुझ्या लायकीचं आर्टच आहे. मित्र काय सांगतात? आर्टच आहेत. मग तू कुठं चाललाय? मी आर्टला चाललोय. मग मी पण येतो. जीवनात टार्गेट नाही जीवनामध्ये. ही माणसं फक्त श्वास घेण्याकरता जन्माला आलेली. यांना न सुख मिळतं, न मान मिळतो, न जीवन मिळतं, न जीवनाचा आनंद मिळतो. अतिशय घातक हे जीवन आहे. काहीच ठरलेलं नाही, ओघ आहे. आणि अगोदर ठरलं पाहिजे काय पाहिजे ते. नंतर मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. आता न्याय घटित संस्कृत आहे ना, फार बेकार असते ते साधं काहीच नसतं तिच्यामध्ये. काही जरी बोलायचं ठरलं ना तर ते विचित्र बोलणं म्हणजे न्यायशास्त्रातलं बोलणं आहे. आणि इतर शास्त्र सज्ज नाहीत. तुम्हाला एक उदाहरण जर सांगायचं ठरलं आमच्या न्यायशास्त्रातलं तर नित्य म्हणजे त्रिकाळामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला नित्य म्हणतात. किती चांगली भाषा आहे. थोडा बास आणि आवाज वाढव रे जरा जरा. पुन्हा मध्ये मध्ये कमी होतो, ताण नाही झाला पाहिजे. लक्षात येते? तिन्ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला नित्य म्हणतात. आता हे न्यायशास्त्राला विचारा नित्य म्हणजे काय? तो म्हणतो ध्वंस प्रतियोगितम नित्यत्वम. तुम्हालाही कळालं नाही, मलाही माहिती आहे. आणि त्याचा अर्थ काय मराठीतून तोच आहे. तिन्ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला नित्य म्हणतात. पण ते सरळ बोलत नाही, त्याचं नाव न्यायशास्त्र आहे. ध्वंस प्रतियोगितम नित्यत्वम. ध्वंसाचा जो प्रतियोगी असेल त्याला नित्य. आता प्रतियोगी कोण? यस्या भावस प्रतियोगी.
कुणाचा अभाव आहे, कोण प्रतियोगी आहेत, नादी नका लागू न्यायशास्त्राची. मी जेव्हा बोलायला लागलो तो म्हणलं तुम्ही संस्कृतमध्ये, म्हणलं शिष्य आहेत ना आम्ही त्याचे, थोडंफार तर गुण येणार ना. नाही कळालं, याला संगती म्हणतात. मोठ्या माणसाच्या संगतीमध्ये मोठ्याप्रमाणे जरी बोलता नाही आलं, मोठं कशाला म्हणतात हे कळणं, हेच आपलं मोठेपण आहे. मोठेपण कळणं, लक्षात आलं? मोठे, याच्यावरच दुसरा अध्याय, मोठेपण कळणं. नाही ऐकलं तरी चालेल, पण मोठेपण कळलं पाहिजेत. नवरा मोठा आहेत हे कळत नाही म्हणून भांडणं होतात. काय कारण आहे भांडणाचं? बायको म्हणते मी सांगते ते करा, नवरा म्हणतो तुला अक्कल नाही. दोघाचा अर्थ काय? मोठेपणाचं लागलेली प्रतिस्पर्धा आहे. आणि कोणत्याही नवऱ्या बायकोला विचारा, नवऱ्याला विचारा, अतिशय सुंदर सांगतात, मी म्हणून आणले. मोठेपण नसलेलं मोठेपण आहे. म्हणून कधीही लक्षात ठेवा, पहिल्यांदा एक मित्र असू द्या, पण मजबूत असला पाहिजेत, मोठा असला पाहिजेत, संकटात धावून आलेला मित्र पाहिजेत. मिळतो न मिळतो तुमचं नशीब आहे. आणि ही यशस्वीता अर्जुनाच्या जीवनामध्ये. जो मित्र मिळाला तो श्रीकृष्ण आहे. आणि तो सांगतोय, अरे तू कोण आहेस? काल सांगितलं मी तुम्हाला, सिंहासी झोंबे कोला ऐसा अपाड तिके झाला. कोल्हेनी सिंहावर आक्रमण करावं? अरे असा तू सिंह आहेस, याला म्हणतात उत्साह वाढवणे. आणि काल एक शब्द सांगितला होता, अवसान घातकी. येतं काहीच नाही पण अवसान घालणारच. मी सांगितलं तुम्हाला, माझे 2-3 मित्र खूप चांगले विद्वान आहेत, माझ्यापेक्षा विद्वान आहेत. पण कीर्तनाला येतात, कीर्तन ऐकतात आणि दोष काढतात. मग आमच्या बैठकीत एकदा सवय झाली, म्हणले एक काम कर ना, तू माझ्या कीर्तनातले दोष काढतो ना, मग उद्या तुझंच कीर्तन ठेवतो. ते आपल्याला जमत नाही. मराठी कळली का? ते आपल्याला, यांचा जन्म दोष काढण्यासाठी, गुण वाढवण्यासाठी नाही. गुण समजतो, अंतकरणात धैर्यच नाहीत. म्हणून मित्र अवसान घातकी नसावेत, परिवार आणि परिसर अवसान घातकी नसावेत. असले तर मात करणं एवढी आपल्यात ताकद पाहिजेत. त्याला भगवान बाबा म्हणतात. एका गडावरून उतरवलं, दुसरा गड निर्माण केला. हा तो इतका मोठा निर्माण केला की मलाच काही वेळेस सांगतात लोक, भगवानकडे माहिती आहे का म्हणून. कधी विमानात जाण्याचा प्रसंग आला, कुठं जाण्याचा प्रसंग आला, मलाच विचारतात, भगवानकडे माहिती आहे का? हा हा माहिती. काय बोलणार त्याला मी? आणि हे ठरवलेत, अवसान घातकी लोक आहेत, विनाश कर. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, पुरुषार्थ करायला जर नाही मिळालं ना, तर जगण्यात अर्थ नाही असं समजा. बापाचं आयतं खाणारे, व्यापाराचं आयतं, ही माणसंच नाहीत. कर्तृत्व करायला मिळावं तो माणूस अजरामर होतो. आणि त्या कर्तृत्वामध्ये शून्यातून राष्ट्र उभं केलं, त्यांचं नाव आहे शिवाजी महाराज. शून्यातून. आणि त्या काळामध्ये मुघलाशी लढून किल्ले ताब्यात घेऊन आपलं वर्चस्व स्थापन केलं. त्यांची बरोबरीच होत नाही महाराज. 400 वर्षापूर्वीचा भारत, आणि त्या काळामध्ये माणसं निवडणं, माझा मुद्दा समज, माणसं निवडणं, ती एकनिष्ठ असणं, त्यांना ट्रेनिंग देणं अवघड आहे हो. एवढं सोपं समजू नका तुम्ही. ठीक आहे, आपल्याला शिवाजी महाराज कळत नसतील तर आपला भाग्याचा भाग आहे, तो आपल्या बुद्धीचा भाग आहे. पण शून्यातून कर्तृत्व ज्याला करायला मिळालं ना, तो अजरामर असतो. मग आता पुढचा टप्पा त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्यांची जी मुलं असतात ना, त्यांच्याकडून त्याच लेवलची अपेक्षा असते, ती होत नाही. तुका महाराजांची चिरंजीव आहेत, ते तुकोबाराच्या लेवलला अभंग नाही लिहू शकत. जेवढे शिष्य आहेत नाही लिहू शकत त्यांच्या लेवलला अभंग. मग ते काय करतात, विनम्रतेनं त्यांच्या सिद्धांताचा प्रचार करतात. त्याला पंथ म्हणतात. पंथ. एखादे चांगले विद्वान झाले, त्यांनी 2-4 सिद्धांत नवीन सांगितले, त्याच सिद्धांताचा सतत प्रचार करणारा जो परिवार आहे,
तो पंथ या नावाने पुकारला जातो. मी त्यांची नावं घेत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाची प्रारंभ आणि सुरुवात ही भगवान श्री ज्ञानोबरायापासून आहेत. ते नाथांच्या वंशातले आहेत गुरु परंपरेनं, पण नाथाच्या सिद्धांताला बगल देऊन, ऐका, बगल देऊन नवीन सिद्धांत स्थापन केला त्यांनी की सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या धर्मातल्या लोकांना फार व्यवस्थित ऐका, मनुष्य माना ही ज्ञानोबरांची पहिली शिकवण आहे. मनुष्य माना. अहो घरात घेत नव्हते लोक 700 वर्षापूर्वी. जातीवादाचं भयंकर तेढ होतं. ठराविक लोकांनी राज्य करायचं, ठराविक लोकांनी योग्य जेवण करायचं, योग्य सल्ला द्यायचं काम करायचं, इतर लोकांनी काबाड कष्ट करायची, ही भारताची व्यवस्था होती. समान जेवायचं नाही, समान बसायचं नाही, समानतेनं वागायचं नाहीत. आणि त्याला पहिल्यांदा धडक दिली ज्ञानेश्वर महाराजांनी पृथ्वीवर, बरं का, केवळ महाराष्ट्रातलं समजू नका. म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजाचा माणूस ज्ञानेश्वरी आणि कीर्तन करू शकतो. हे ज्ञानोबरांचे उपकार आहेत, उपकार आहेत. मग ही संकल्पना पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत उतरवली आणि त्या काळातल्या तळागाळातल्या बहुजन समाजाला, ज्याला आत्ताच्या भाषेत ओबीसी म्हणतात, सगळा एकत्रित केला आणि शिष्य न बनवता संत केलं. याला संगत म्हणतात. ज्ञानोबराच्या संगतीमुळं परिसरातले जवळचे लोक संत झाले. त्यांच्या नावाने आज देवस्थानं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत. बघा तुम्ही, माऊलीच्या नंतर काही नव्हते का लोक संत? मग त्यांचेच देवस्थान नाही तर त्यांचे शिष्याचे कुठून होणार? कुठं देवस्थान आहेत? हे फक्त परंपरा. भारवाही शब्द कळला का तुम्हाला? भारवाही हा तुकोबरांचे शब्द आहेत. ते हमाल म्हणत नाहीत. काय म्हणतात ते? गोड शब्द आहे ना भारवाही. तुम्ही संसाराचे भारवाही आहात, जे हमाल म्हणल्यावर तुम्हाला वाईट वाटेल ना. मग जर असा जड शब्द जर वापरला, आपण भारवाही आहात, तुम्हाला वाटेल काहीतरी आहे, आपण जाऊ दे. सरळ बोलण्याची भाषा नाही आहेत. हे वैशिष्ट्य आहे जीवनामध्ये. म्हणून कधीही लक्षात ठेवा, जीवनामध्ये मोठ्याच्या संगतीत 100% त्रास होतो आणि मोठं होण्यासाठी त्रास येतो. मग कधीही लहानाच्या संगतीत राहू नका. लहान झाल्याशिवाय राहणार नाही. ही संगत आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्राला मित्र समजून सांगतात. अजून गुरु शिष्याचं नातं तयार झालेलं नाही. त्या गुरु शिष्याच्या नात्या अगोदर मित्राचं नातं आहे. आणि मग मित्र जसं प्रोत्साहन देतो, अवसान घात करत नाही, तशी ती भाषा आहे. अरे काय तू एवढा मोठा माणूस आहेस, काय सांडी मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, ही मित्राची भाषा आहे. सांडी हे मूर्खपण. मूर्खच मित्रच मूर्ख म्हणू शकतो ना. दुसऱ्याने म्हणू द्यावर मूर्ख आहे म्हणून जमेल तुम्हाला? मित्रांनी मूर्ख नाही म्हणल्यावर संशय येऊ शकतो. हा बदलला काय? याचं प्रेम कमी झालं काय? आणि फार सभ्यतेनं जर मित्र बोलत असेल ना तर संशय घ्या. गोड बोलत असेल तर संशय घ्या त्याचं. आणि जर बदलले नसेल तो भीतच नाही कुणाला. मित्र आहे तो. अंतःकरण स्वच्छ असतं मित्राचं. सरळ बोलतो, त्याला काही देणं घेणं नाही. हे शब्द आहेत कृष्णाचे. सांडी हे मूर्खपण मित्राचे शब्द आहेत. अजून भगवान श्रीकृष्ण गुरु झालेले नाहीत, त्याच्या अगोदरच आहे. म्हणून मित्र कसे असले? सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवन्न कारुण्य तुझे. मारामारीमध्ये कुठं भावकी बघायची असते का? ठोक. कोण म्हणतंय? मित्र. हे पार लक्षात ठेवण्यासारखं आहेत. आणि जर मित्र म्हणत असेल भावकी मोठी बरं का, जरा जपून माघार घेतलेली बरी, अशा भेकड लोकांच्या संगतीत राहू नका. आता मी शब्द नाही वापरत, स्त्री नाही, पुरुष नाहीत, असे मित्र नसावेत. ते स्वतः बिळामध्ये जाणारे आणि कर्तृत्ववान मित्राला सुद्धा बिळामध्ये नेणारे असे मित्र नसावेत कधी. आणि हे शब्द ज्ञानेश्वरीतले, पण मी जास्त वापरत नाही तुम्हाला.
आणि कृष्णाने विचारलं, अरे तू जर असं केलंस काय होईल? तुझा नाश होईल. मोह धरिला ऐसे होईल. शब्दांचा प्रयोग आला लक्षात? मोह धरिला ऐसे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल. परलोकही अंतरेल अहिकेसी. वर तर लोक नाव ठेवतीलच मेल्यानंतर, पण जिवंतपणे सुद्धा इथला भोग घेता येणार नाही. कर्तृत्व नसेल ना, बोलू नये पण बोलतो मी, कर्तृत्व नसेल ना, बाया सुद्धा प्रेम करत नाहीत, धन सुद्धा येत नाही. भीतीपोटी धन येत असतं, तुम्हाला माहिती. सगळेच माणसं आहेत, पण तुमचा फोन जाऊ द्या पैसे येणार नाहीत, पण तुमच्यात दम असू द्या, दम देऊन बोला, 1 कोटी पाठव सर. सर काही संबंध नसतो. खंडणी म्हणजे काय? ते खूप चांगलं नाव आहे बरं का, प्रोटेक्शन मनी. गुंड लोक, व्यवसाय झालाय तो, पण त्यांच्या बोलण्यात दम आहे, त्यांच्या कृतीमध्ये दम आहे. आणि त्यांचे एक फोन गेले की पैसे येतात. काय येतात पैसे? ताकद. याला कर्तृत्व म्हणतो. ते कर्तृत्व कसं वापरायचं आहे हा आजचा विषय नाही. नाही तर उद्या तुम्हाला वाटायचं असेल की आपण त्या क्षेत्रात जावं का? माळ घातलेली कशाला जाताय तुम्ही? माळ घातलेली बरी. बाकी मराठवाड्यातला शब्द आहे. समजदार झाले तुम्ही एका दिवसामध्ये. कधीही लक्षात ठेवा. म्हणून शब्द कसे, मोह धरला असे होईल. आणि मित्र काय म्हणतो माहिती का? तू आधीच काही नाही नसी. ठीक आहे, तुला हे नातेवाईक वाटतात, आजोबा वाटतात, तू आधीच काय ओळख नव्हती का तुझी यांच्याबरोबर? की गोत्रजाशी ओळखीसी? वायाची करशी अतिशय आता विनाकारण काहीतरी मूर्खपणा घेऊन बसलायत. मुद्दा लक्षात ठेवा. अर्जुनाच्या मनावर ताबा आहे. त्याने फिक्स ठरवलंय ऐकायचं नाही. ह्या शब्दांचा काही उपयोग होत नाही. अर्जुन आहे, सगळं ऐकतोय, पण कृष्णाच्या शब्दांचा प्रभाव पडत नाही, कारण की अंतःकरण गेलेलं असतं, खलास झालेलं. मग कधी कधी मित्र सुद्धा निरुपयोगी होतो. आणि मग एक वेगळी भाषा बोलावी लागते किंवा वेगळं नातं तयार करावं लागतं. तिथं मित्रत्व कामाला येत नाही, भाषा आणि रूप बदलतं त्या ठिकाणी. आणि मग अर्जुनाची भाषा बदलते. देवा बघा, खूप बारकाईने ऐका आणि शक्यतो लक्षात ठेवा. फक्त पॉइंट सांगतो मी अध्यायातले, फार विस्तार नाही आहेत. तो पॉइंट तुमच्या मेंदूमध्ये बसला की माझं काम झालं. अगोदर ठरवलंय की देवाचं ऐकायचं नाही, हे वाईट आहे. म्हणून सांडी मूर्खपण, सिंहासी झोंबे कोला, काही उपयोग होत नाही या शब्दांचा. आणि तो कृष्णाला, मित्राला पटवण्याचा प्रयत्न करतो. देवा, तुला असं वाटतं का रे आपण आपल्या गुरुला मारावं? बघा अर्जुनाचे तर्क. आणि ही लिंक वेगळी आहे. गुरुनी हत्वा ही महानुभावान. गुरुला मारावं, भीष्मासारख्यांना मारावं असं तुला वाटतं का? तर्क. लढायचं नाही हे फिक्स आहेत. फार साधा सिद्धांत आहे. स्वयंपाक करायचा नसला की डोकं दुखतं. किती छोटी गोष्ट आहे, खरं डोकं. आणि चल म्हणलं हॉटेलला जेवण करू, मेकअप करून तयार. मला मुद्दा लक्षात ठेवा. नाही करायला 1000 कारण आहेत. आमचे पोरं आहेत, 200 पोरं आमच्याकडे. 200 कारण आम्ही ऐकतो. एक कारण नाही, 200 लोकांचे 200 कारण आहेत. कधी कधी जिवंत असलेले आजोबा मारतात. काय करणार होता त्याला? सगळं समजतंय, तो जिवंत आहे, हा जिवंत आहे. पण अभ्यास नाही करायला 1000 कारण आहेत. काही काही विद्यार्थी सांगतात, थोड्याहून गेला ना, लक्षात येतं, थोड्याहून गेलो. एक जर ते एवढा बहादर होता UPSCला, प्रश्नपत्रिकाच चुकली म्हणला. अंतःकरणातला ताबा कसा असतो ते सांगतोय, तो मुद्दा विसरू नका. प्रश्नपत्रिकाच चुकली.
आता कलेक्टर लेवलची प्रश्नपत्रिका चुकत असते का? ते काय 10वीचे 12वीचे का माणसांनी काढलेले आहेत, अनुभवी लोकांनी काढलेले आहेत. मग मी ते रिझल्ट लागल्यावर मग त्याला विचारलं, अरे तू म्हणतो प्रश्नपत्रिका चुकली, हे असं वशिला आहे हो सगळा. लक्षात तर्क कसे असतात. आपण असफल आहोत हे मान्य करत नाहीत लोक. आपण अभ्यास केला नाहीत हे मान्य करत नाहीत. दुसऱ्यावर दोष. एका मुलाचं लग्न ठरलं, जाताना शायनिंगमध्ये गेला, गाडी फिडी असं सगळं, आणि मुलगा चांगला होता दिसायला, ठरलं लग्न. 15 दिवसांनी निरोप आला, लग्न तुटलं. मग त्या मुलाला मी विचारलं, काय झालं लग्न तुटलं? मुलगी चांगली नव्हती हो, मला पहिल्यापासून पसंत नव्हती, पण मी आईबापामुळे हा म्हणलो होतो. आता ही याची बाजू झाली. मग तिकडचे पण माझ्या ओळखीचे, त्यांना म्हणलं काय झालं? तो नुसतं शायनिंग मारतो, गावात उणगा आहे, नोकरी नाही, काही नाही, काही नाही, नुसतंच भटकतो. मग हा कसे म्हणले? मग येताना गाडी फिडी चांगले कपडे घालून आम्ही वरच्या रूपाला भाळलो. खरं कळालं, आणि जेव्हा खरं कळालं, आता त्यांचं नाकारणं पहा, मुलीला सांभाळण्यास योग्य नाही. ठीक आहे ना, मुलगी द्यायची ना, आपला प्राण द्यायचा आहे, प्रति शरीर द्यायचं आहे, त्यांना सांभाळण्याची तर लायकी पाहिजे ना. आणि हा काय सांगतोय? लायकी नाही हो, मला मित्राकडून कळलं ते पोरगी चॅप्टर आहे. खरंच आहे का? अगोदर आपण असफल आहोत हे स्वीकार करा, सफलता सुरू होईल तुमच्या जीवनामध्ये. हे जीवन आहे. हे आपण अवतार नाही आहेत नापास होण्यासाठी. आपण 10 वेळा नापास होऊ, मनुष्य आहोत. अवतार म्हणजे चमत्कार नाही आपल्याकडे, कोणत्याही मानवाकडे. पुन्हा पुन्हा चुकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा दुरुस्त केलं पाहिजे, त्याला मनुष्य म्हणतात. 1000 वेळा चुकलं पाहिजे. मनुष्य आहेत आपण. चूक थोडीच आहे ती, पण चूक स्वीकार न करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. चुकला ना तुम्ही, चुकलात. खूप मोठी कथा आहे. सांख्याचा एक शब्द होता, लिहित होते एक शब्द, आणि त्या शब्दामध्ये असं लिहिलं की मागे त्याने लिहून ठेवलं होतं. त्यांना पूर्ण वाक्य लिहायचं नव्हतं म्हणून अत्रापि तथैवच तत्रापि तथैवच असं लिहून ठेवलं. अपि तेन उक्तम असा शब्द लिहिला. अपि शब्दाने जे मागे सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी गृहीत धरावं. आता ते नंतर विसरून गेले, संक्षिप्त लिहिल्यामुळं कळे ना. 2-3 दिवस झालं तो ग्रंथ थांबला. अपिना उक्तम, तर अपिना उक्तम लक्षात आलं 2-3. त्यांचा एक शिष्य होता प्रभाकर, त्यांनी तिथं लिहून ठेवलं, फक्त विग्रह केला. अपि उक्तम, अपि या शब्दाने जे मागं सांगितलेले आहेत, तत्रापि तेन उक्तम, इथं त्यांनी गृहीत धरावं. आणि त्याचं वाक्य तयार होतं, अत्रापि नोक्तम तत्रापि नोक्तम. अत्रापि पोरे बसले कळेल त्यांना, अत्रापि नोक्तम तत्रापि नोक्तम कळेच ना त्याला. मग सांगितलं त्यांनी, अत्र अपिना उक्तम तत्र अपिना उक्तम. अपि शब्दाने जे सांगितलेले ती इथे गृहीत धरावं. अहो विनम्रता किती. फक्त विग्रह केला शिष्याने, त्याच्यानंतर जे मत मांडलं गेलं त्या शिष्याच्या मताला सांख्यशास्त्रामध्ये गुरुमत म्हणून शब्द लिहिलं. फक्त विग्रह केल्यामुळे याला म्हणतात मोठेपण. आपल्या शिष्याने आपल्याला समजून सांगितलंय त्याला गुरु मानणं ही सनातन संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती. चुकलात ना मांडणे, नाही आठवलं ना मांडणे. विद्यार्थ्यांनी सांगू द्या, लहान मुलाने सांगू द्या, अंतःकरण विशाल ठेवा. As an investor, what is one thing you regret?